बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार बिंदास। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर गटामध्ये सध्या हा राजकीय आखाडा सुरू आहे आणि या राजकीय आखाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्यक्तिमत्व भेटत आहेत। त्यांच्या मनातील ज्या वेगवेगळ्या भावना आहेत त्या आपण जाणून घेत असतो। आपल्यासोबत एक ज्येष्ठ शिवसैनिक या ठिकाणी आहेत। काय सांगाल, लासूर गटामध्ये वेगवेगळे उमेदवार उभे आहेत, तुमची पसंती कुणाला आहे? सर्वप्रथम वेगवेगळे उमेदवार जरी असले पण ज्या आमचे बोलणारे सर यांनी आमच्या लासूर गावामध्ये लासूर गाव गटामध्ये एवढं भरपूर काम केलेलं आहे। तर आमच्या मंदिरापासून समजा 500 फूट जरी अंतर असलं तरी घरापासून तर मंदिरापर्यंत पायाला माती लागणार नाही असं सरांनी काम केलेलं आहे। आमचं ड्रेनेज लाईन असो, आमचे पेवर ब्लॉक असो, आमचं डोमचं काम असो, आमच्या मंदिराच्या पाठीमागं जे केटीवेअर झालं ते केटीवेअरचं पाणी कमीत कमी 3 किलोमीटर म्हणजे आज ते भटांकर शिवना नदीवर भटांकर वस्तीपाशी कमीत कमी 5 ते 7 फूट पाणी आणि तेवढे जे लाभधारक आहे तसे सुखलाम शुभलाम। आणि दुसरी गोष्ट, आमच्या ग्रामपंचायतला 7 ते 8 टँकर लागत होते पाण्याचे। जानेवारी महिना संपला का फेब्रुवारी पासून आम्हाला 6 ते 7 टँकर लागत होते। आता मागच्या वर्षीपासून ते तुम्हाला लागल्यापासून आम्हाला एकही टँकरची गरज नाही। आमच्या लासूर गावाला पहिले 15-15 दिवस पाणी होत नव्हतं, आम्ही आता 6 दिवसाला 7 दिवसाला आमच्या दररोज 2 टाक्या भरत्या। 2 टाक्या म्हणजे आम्ही 3 लाख लिटर पाणी काढतो आमच्या इथं। हां, तर आम्हाला ते आमचे जे बोलणारे सर आहे हे जे सांगतील आणि त्या पक्षाचंच काम करतो आम्ही। आता त्यांचे उमेदवार संगीताताई सुभाष तांबे आहेत। काही विषय नाही, तो एकदम लगे आम्ही घेऊन चालणार म्हणजे चालणार। लासूर गावाबद्दल काही शंका घ्यायचं काम नाही। आमचे सुभाष भाऊ तांबे असू द्या, आमचे शेलार असू द्या, आप्पा पाटील सर यांच्या पत्नी उभ्या आहे। दोन्ही शिवसेनेचे धनुष्य बांधून आम्ही भरघोस मताना लासूर गावच्या वतीनं एवढं सांगतो का जे मतदान होईल, समजा 100% तो मतदान 70% मतदान झालं ना तर 65-70% मतदान त्यांना होईल। 2-5% तिकडे गेलं तर गेलं। एवढं मोठं बरं। जनतेच्या मनामध्ये सरांनी जसं तुम्ही सांगितलं की आता जी वेगवेगळी कामं केली त्याचा फायदा होतोय, तर जनतेच्या मनामध्ये ती जागा तयार झाली का, ती आत्मीयता तयार झाली का? आता काम केल्यानंतर तर जागा तयार व्हायला काही विषयच नाही ना साहेब। आता तुम्ही जर माझ्याकडे काम घेऊन आले, मी जर तुमचं काम केलं तर काही विषयच राहत नाही ना। आता आम्ही सराला फक्त फोनवर जरी सांगितलं तर सर आमचं फोनवर काम करून देते, आम्हाला जायची पण गरज पडत नाही तिथे। आता तुम्ही सुभाष तांबे यांचं काम करणार आहेत, तर तुम्हाला अशी खात्री वाटते की ते विजयी होते? 101% नाही, 1001% सांगतो मी तुम्हाला छाती ठोकपणा। असे काय कारण आहेत की त्यांच्या विजयामध्ये त्याचं भर पडेल आणि ते विजयी अहो, तेच कॅन्डिडेट सरांनी दिलं नाही ना, आम्ही सराला पाहूनच काम करणार आहे ना। आम्हाला सरांनी एवढं काम दिलं लासूर गाव गटामध्ये तर ते काम आम्हाला शिल्लक राहिलं नाही। त्यांना सांगायला हे काम करा आणि त्यांनी जे उमेदवार दिले त्यांचं आम्ही कामच करणार ना। उद्या त्यांनी उमेदवार दिले म्हणजे आपण त्यांचं काम करायला पाहिजे ना। काम सरांनी केलं ना आमचं, आणि हे बी काम करते ना। सरांनी काम उमेदवार दिले म्हणजे हे आमचं काम करणारच आहे ना। 100%। तर मित्रांनो, आपल्यासोबत आणखी एक युवा कार्यकर्ता आहेत, पप्पू हुमे आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीनं लासूर गटामधील आता राजकारण सुरू आहे आणि तुम्ही सरांच्या अगदी जवळ आहात? आता सरांनी जे उमेदवार दिलेले आहेत, संगीताताई सुभाष तांबे आहेत, आप्पासाहेब शेलार आहेत, राहुल शेळके आहेत, तर एकंदरीत काय चित्र होईल, काय वाटतं? 100% आमदार साहेब जे उमेदवार देतील, आम्ही सगळ्यांनी ठरवून घेतलंय आमदार साहेब सांगतील तेच धोरण आणि तेच धोरण आमचं। आमच्या गावामध्ये कधी 5 लाख रुपयाचं काम माहीत नव्हतं आम्हाला। आमदार साहेब झाले 30 कोटी रुपयाचे कामं झाले गावात आणि 7 कोटी रुपयाचे कामं आता चालू आहे। सरपंच साहेब असतील, आमदार साहेबांच्या माध्यमातून एवढे कामं झाले। मग आमदार साहेब देतील तोच उमेदवार आमचा आहे। आणि सुभाष काका पण कसं आहे, हात दाखवा गाडी थांबवाय, हात दाखवायला गाडी थांबली, असा उमेदवार निवडून देणार तर कोण देणार? आणि हे सर्वसामान्य तुम्ही कोणाला जाऊन विचारा तळागाळात, आम्ही पदाधिकारी म्हणून आम्ही सांगणारच, पण तुम्ही सर्वसामान्याला जरी जाऊन भेटले तरी ते पण हेच सांगतील का सुभाष तांबे हात दाखवा गाडी थांबवाय, असाच माणूस निवडून येणार। तरुणांमध्ये काय भावना आहे? तरुणांचा धनुष्यबाण कशामुळे नेमकं, त्यामागची आणखी दुसरी काही कारण, तरुणांसाठी काही विशेष खास पावलं? आता आमच्या गावात असेल आमदार साहेबांनी व्यायामशाळासाठी प्रयत्न केले, खूप असे आमदार साहेबांचे कामं आहे तरुणांसाठी पण, आणि एक संघर्ष सगळे केले। सरपंच साहेबांच्या माध्यमातून असेल, रितेश शेठ मनोत यांच्या माध्यमातून असेल, आमच्या गावामध्ये आता केटीवेअरचे कामं चालू आहे। तरुण खुश होते ना, पहिले त्यांच्या आईला पाणी आणावं लागायचं डोक्यावर, आता जावं लागतं का, आता नळाला पाणी येतं। तरुणाला हेच लागतं,
आपले आई बाप खुश आपण खुश होऊ. किशोर भाऊ आहेत. किशोर भाऊ सोबत आपण संवाद साधूया. काय वाटतं तुम्हाला प्रामुख्यानं लासूर गटामध्ये कशा पद्धतीचं समीकरण तयार होत आहे आणि 2-3 उमेदवार आहेत जवळपास, तिरंगी लढत होत आहेत. तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारेल? आता तिरंगी लढतमध्ये जसं पाहिलं तर धनुष्यबाण ठाय निशाणीवरले उमेदवार सुभाष काका तांबे असन, त्यांची पत्नी जिल्हा परिषद पंचायत समिती पालखेड गणातून राहुल पाटील शेळके आणि लासूर गणातून आप्पा पाटील शेलार यांच्या पत्नी. कारण की हे जे तुल्यबळ उमेदवार आहे, समजा इकडे लासूर गणामध्ये खाली पंचायत समितीसाठी शिकलेली महिला दिलेली आहे. आतापर्यंत जे पंचायत समिती सदस्य महिला होत्या त्या शिकण्यामध्ये म्हणजे शिक्षण कमी असल्यामुळे पाठीमाग पंचायत समिती समजा रिवर्स राहत होती. आता आपण लासूर गाणामधून जी पंचायत समिती सदस्य महिला देणार आहे ती शिकलेली आहे. ती प्रश्न तिथं मांडू शकते पंचायत समितीमध्ये. लासूर पंचायत समिती गाणामध्ये विकास करू शकते आमदार साहेबाच्या मार्फत. संगीताताई तांबे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. तर त्यांच्या विजयासाठी, याचबरोबर अर्चना अप्पासाहेब शेलार यांच्या विजयासाठी आणि राहुलसाठी सगळ्यात महत्त्वाचे कुठल्या जमेच्या बाजू ठरणार आहेत? कारण की राहुल पाटील हा शेळके पालखेड गाणामधून असा एक तरुण चेहरा दिला सरांनी का त्या जिल्हा परिषद गाणामध्ये सगळे तरुण आहे का शिवसेनेच्या बाजूने उभे राहिलेले. सोशल मीडिया फास्ट झाली. सोशल मीडियामुळे कळतं का राहुल हा त्याचं आतापर्यंत लग्न सुद्धा झालेलं नाही. तर एवढा तरुण समजा उमेदवार दिल्यामुळे लासूर सर्कलमध्ये सगळे युवक सगळे जागृत झाले. तसं पाहिलं तर आमदार साहेबाचे कामं असल्यामुळे सगळे तरुण आमदार साहेबाच्या पाठीशी जातात. आता विधानसभा झाली, आमची ग्रामपंचायत बॉडी, समजा आमच्या ग्रामपंचायत बॉडीमध्ये आता सरपंचपती वसंतराव हुमेन ते बी असतं, त्याच्यानंतर रितेश उपसरपंच रितेश शेट ते असत, आपली सोसायटी बॉडी असत. ती टोटल बॉडी आमच्या सरांसाठी म्हणजे सर जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराचा प्रचार करते. सुभाष काका तांबे यांच्याबद्दल काय वाटतं? सुभाष काका हे असे व्यक्तिमत्व आहे. आता पाठीमागं ते लोक म्हणतात का बाबा त्यांनी आता राजीनामा दिला नाही. कालची बाईट होती एक, त्या बाईटमध्ये आम्ही असं ऐकलं का बाबा त्यांनी राजीनामा दिला नाही. आता आम्ही समजा जे समोरची उमेदवार आहे उभाटाची, पहिले त्यांची पत्नी ऐकत होतो आम्ही का ते उमेदवार आहे ते उमेदवार आहे. अचानक मध्ये आम्हाला कळलं का बाबा त्यांची मुलगी उमेदवार आहे. आता माझी पत्नी समजा, आता माझी सासूरवाडी आहे आंबेवाडी, त्यांचं आडनाव आहे तिथं पानकडे असल्यानंतर माझं लग्न झालं. तिचं सरनेम काय असतं? हरिचंद्रे. आता ती डॉक्टर आहे, ती ताई आहे आमची. त्यांचं जे समजा तिचं जे तिकडचे जे सरनेम आहे ते आम्हाला माहिती बी नाही. आता समजा ते जिल्हा परिषद मेंबर बी झाली समजा असं ते म्हणतात. तर तिकडं जर जायचं ठरलं तर आम्हाला ते खुलताबाद तालुक्यामध्ये जावं लागेल त्यांच्याकडे. इथलं स्थानिकचा उमेदवार म्हणजे सुभाष काका तांबे हे जे उमेदवार आहे असे दिलेले का लोकांचा विकास करणारा माणूस आहे. आता पाठीमागच्या वेळेस त्यांचा फक्त निसटता पराभव झाला 80 मतदानानं. आता त्यांना लोक संधी देणार आहे. जनतेमधला उमेदवार असल्यामुळे लोक त्यांना संधी देणार नक्की. तर मित्रांनो, या होत्या लासूर गटामध्ये फिरत असताना नागरिकांच्या भावना आणि लोक या उमेदवाराला संधी देतील अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगून आहेत. मात्र चित्र काय स्पष्ट होईल ते मात्र 7 तारखेच्या नंतरच आपल्याला समजणार आहेत. आपला आवडता उमेदवार कोण आणि संभाव्य विजेता उमेदवार कोण, या तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.